परिषदेला माझ्यासोबत उपस्थित असलेले माजी आमदार राज पुरोहित, माझे सहकारी बऱ्याच वर्षापासूनचे, ओमप्रकाश चव्हाणजी प्रवक्ता भाजप, माझे दुसरे सहकारी आमदार माजी आमदार श्याम सावंत, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार मित्र हो, आजचे पत्रकार मुख्यतः मालवणमधील माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला, त्यानंतर जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आज आहे, तयार झालाय, आणि हा पुतळा मालवणमध्ये होता. मालवण माझा मतदारसंघ आहे आणि म्हणून मी मुद्दाम म्हणून या विषयामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज उपस्थित आहे. महाराजांचा पुतळा पडणे हा दुर्दैवी अपघात होता. महाराजांचा अवमान करण्याची हिंमत या देशामध्ये कोणामध्येही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशासाठी श्रद्धास्थान आहे आणि अस्मितेचा विषय. महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहे. काँग्रेसने त्यावेळचे पेट्रोलियम मंत्री श्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्या प्रकरणी 27 ऑगस्ट 2004 रोजी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधात जोडे मारा आंदोलन केले होते. मी सुद्धा सहभागी झालो. आज उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात हात घालून हिंदुत्वाविरोधात तेच आंदोलन करीत आहेत. काँग्रेसचे स्वातंत्र्यवीरांची माफी मागितली नाही. पंतप्रधान मोदींनी पुतळा पडल्यामुळे देशाची मागितली. मोदींनी मागितली, त्यांनी मागितली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन माफीवीर या शब्दाने स्वातंत्र्यवीरांना हिणवले. उद्धव ठाकरे मूग घेऊन गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांची अस्मिता शिल्लक आहे का? ज्या शब्दाने राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांना हिणवणे, तोच माफीवर शब्द आज नाना पटोले पंतप्रधानांसाठी वापरत आहेत. महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांनी अस्मिता शिल्लक आहे का, हा माझा प्रश्न आहे. मी खरं हातात घेत नाही आणि वाचत नाही, पण आज घेतला. सामना वाचला आणि या सामन्यामध्ये जी भाषा वापरली जाते ती मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी आहे का नवीन मराठी शिकणाऱ्यांना का अशी भाषा शिकू नये असं वाटण्याजोगासाठी अशी भाषा वापरली जाते, हा माझा प्रश्न आहे. यामध्ये बरेच काही फोटो आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार, गेट आउट ऑफ इंडिया. हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आउट म्हणणारे? त्यांना त्यांचं अस्तित्व माहीत नाही. ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट. अरे तू कोण आहे? तुला एवढं पण कळत नाही? कसा नेता होऊ शकतो? आंदोलन. अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडही केली होती. कुठे झोपला होतास काय तू तेव्हा? तेव्हा नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे झिजवतोय सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मुख्यमंत्री. लाज पण त्या माणसाला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी. मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य याची. दुसरा
हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते, संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले. जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही, चापकाने फोडून काढतात. कधी प्रत्यय आणून दाखवायला पाहिजे ना, असा प्रत्यय असतो. कसं चापकाने फोडतात. योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात. 76-83 योद्धे. काय कोणाबद्दल शब्द वाट, बिचारे कसे चालले असतील हो आंदोलनात. आजच्या 2-3 दिवसावर आपण महाराजांशी मी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही. आजही लावणलावी करतायत. जाती जातीमुळे ते निर्माण व्हावं. 4 वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली. अबाव 52% पुढे नाही गेले, मागणी केली. आत्ता करतायत, म्हणतात आत्ता का या राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं. 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे. तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची म्हण. का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढलात की महाराष्ट्र शांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला, चला आपण एकत्र होऊ, यापेक्षा चांगला देखना पुतळा तयार करूया. बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत. आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे. माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे. कोणाला घेऊन कोणाला आहे. एक मला फोन आला सुरुवातीला, जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला. पहिल्यापासून शिवानी बोला. म्हणलं हा काय आपल्या चांगल्यासाठी नाही बोलतोय. म्हणलं काय रे, नाही तुम्ही विरोध येते बोलला आणि मग शिवाय चालू. मी म्हणलं बघ तुझा घरचा ॲड्रेस दे, मी येतो रात्री तुझ्या घरी, दे तरी. शिवाय बॅग आता ठेवला. मी आमच्या पीएना दिला, बोलायचा ॲड्रेस बिड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर. कोण निघावा? शरद पवारांचा कार्यकर्ता चव्हाण. हे खेळ का खेळता? शिव्या घेऊन मला काय होणार नाही. त्याचा ॲड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्यात त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना. हे गेम आमचे वरिष्ठ खेळतात. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानी मणी पवारांच्या असायला हवं. आमच्या सरकारने सांगायला नाही, थांबा वाद नको, बसूया आपण, चला पुढचा पळत बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो, माझ्या ओळखीचा जुना. बोला ना, कोण नाही म्हणणार आहे. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला कोण म्हणणार ना. या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण. उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार काय वाटत नाही? दुसऱ्याने तर सोडले हो. पत्रकार कोण आहे तो, त्याची मी केस करणार, मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तर. तो काढ रे व्हिडिओ, तो आता तो त्याचा. त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला, त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल. महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुगलों ने भी नहीं किया. ही कोणाची अवलाद? बरं हा ना, महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लॅस्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं. हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, बडकाबडकी करतोय.
राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, याला आतमध्ये करावा, वातावरण बिघडवतोय, याच्यापेक्षा दुसरा एव्हिडन्स असू शकत नाही. काय चेष्टा आहे काय हा विषय? निवडणुका म्हणून कसे नाचाल? हे किती धाडशी आहे ना. मी हे परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे, 39 वर्ष त्या गावातच होतो मी. काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे. या उद्धवमध्ये कधी कुठे कान पडत पण नाही मारला. आणि काय धमक्या, गेट आउट. अरे तू काय गेट आउट म्हणतो? तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केलं ना तुला. आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय, पॉवर सावंत मलाच करा. तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार. तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय. असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. काही येत नाही, फायनान्स मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय. कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो, त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा? बावळट बावळट. ह्याचा मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलं आहे. हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो, काहीतरी काम मी बोलवलं मला. 9 वाजले होते. साहेब बोलले माझ्याकडे नाही काम, तुला उद्धवने बोलवलंय. म्हणलं गेलो वर. उद्धवने गेले होते तिथं, कपडे घातले होते, एक शर्ट पॅन्ट, आणि बोलतो साहेब थोडा बसाल का? मी हा ना, का करताय? नाही कपडे टेलर कडून आले, त्याला मी ट्राय करतोय कुठला चांगला दिसतो. मी खरा, मी पण ऑब्झर्व करतो. हां, पहिलं शर्ट पॅन्ट घातलं, मग दुसरं काय घातलं, जॅकेट घातलं, आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने शरीर झाकतं ना, असं हे घातलं. ते आता नेहमी घालतो तो, इथून पायापर्यंत. आणि मला होतं साहेब कसं? मी बोललो उत्तम. मला विकेट काढायचीच होती. मी बोलला उत्तम, छान दिसतं साहेब, तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतं. याने सुरूच केलं, ते अद्याप काढत नाही हो, अद्याप काढत नाही. एवढा भावलट माणूस महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाला, आपला 10 वर्ष मागे घेऊन गेला. महाराष्ट्रात जनतेला हात जोडून, जनतेला हात जोडून सांगेल, हे तिघा आहेत ना, तिघा निकामी आहेत. शिवसेनेत तर काय रस नाही, कोण राहिला नाही. 40 आमदार 42 आमदार गेल्यानंतर काय राहणार? आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार, पालवी फुटली लगेच. आम्ही सत्तेवर येणार. कसे येणार? अजित येऊ देणार काय तुम्हाला? आता बघा आज मोर्चा बारामतीला, कसं येऊ देणार ना? शरद पवार कामाचे आता महाराष्ट्राला, आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो? राहुल दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये. आणि महाराजांबद्दल, सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरवोद्गार काढले नाही काढले. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कौरू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी तिथून 7-8 मिनिटावर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे, महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का? ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे. ही घटना मी तुम्हाला सांगत होतो. धाडशी पुरुष, वय वर्ष 34. असं आता दिसतंय, असं दिसला का? मी त्या दिवशी पुतळा पाहायला गेलो. पुतळा 10-12 मिनिटात थांबलो. मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं.
आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं, झाकलेलं होतं. लगेच मी तिथून माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने निघालो. मध्ये महादेवाचं मंदिर आहे. मी नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. मला काय विजय, कसं काय? काय नाही दादा, कशात तुम्ही? मला आला माझी तब्येतवर विचारली आणि तो गेला. अजून 2 मिनिटं पुढे गेलो, तेवढ्यात एक आवाज आला, घोषणा अभिष्णा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं कोण आहे? वो शिवसेनावाला आहे, आदित्य ठाकरे लोक. अरे अच्छा. मला SP ना बोललो, तुम्ही परवानगी नाही द्यायला पाहिजे, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे. मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना. मी ऑफिशियली पत्र दिलं होतं. त्याच्या तोंडात शब्द नाही. तेवढ्यात ते आले तर तुम्ही पुतळा पाहायला रितसर जायला पाहिजे ना. दुःखद घटना आहे. होय ना, हे आमचे जो टकरांगा वगैरे वगैरे घोषणा देत, तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे. मग मी ते रूप पाहिलं. मी SP साहब ये नहीं जाएंगे वापिस. क्यों नहीं जाएंगे? मला आपला हुकूम आहे की आपण नाही बोलत तर नाही जा. 2 तास जागेवर बसले. 2 तास. मधून मधून फोन येते, उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले. दादा मोठं मन करा ना. मला कशासाठी करू? माझं काय चुकलं सांग? मी या रस्त्याने सरळ चाललो, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला? मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली, ग्रँटेड. मी म्हटलं सोडणार. जयंत पाटील तिसऱ्यांदा आला. दादा जाऊ दे ना प्लीज एक. म्हटलं जयंत मी परवानगी देईन. या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची. वर मान नाही, खाली मान करून. आणि वर मान केली काय झालं तुम्ही जबाबदार नाही. नाही नाही मी जबाबदारी घेतो, जा. आणि मग एक एक असे जात होते. अशी मान नव्हती, अशी होती तिथून जाताना. हाय आणि काय काय बोलतं. एका 34 वर्षाच्या पोराला रोखण्यासाठी 42 वर्षाच्या पोराला त्यांच्या 72 वर्षाच्या बापाला येऊन घ्यावं लागलं. हीच दहशत असते जंगलात वाघाची. कशाची वाक्याची तशी काही जोड नाही. आणि आमच्या सिंधुदुर्गात तरी शुद्ध मराठी. बाप बी बोलत नाही, मुलगा म्हणतात. बाप म्हणत नाही, शिवी म्हणतात. आमच्याकडे कानफडात मारतात बाप म्हटलं, शिवी समजतात. वडिलांना वडील, बाप नाही. दहशत असते. हीच दहशत कबूल करतो. वाघाची दहशत तो कबूल करतो. आणि आतमध्ये मात्र तिथून कोंबड्या काढल्या असत्या, तिथून काढ. आता खिशातून कोंबड्या फिरवतो का? काही बोलतो म्हणजे मनाला येईल तेवढं. श्रावण आहे ना, तर खिशातून कोंबड्या पण बाहेर काढल्या असत्या. काय हा फोटो तुम्ही लोक सगळे छापता. मोदींना माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून. पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून की भ्रष्टाचार करणाऱ्यावर पांघरून घालण्यासाठी मागितली? उद्धव तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानाबद्दल बोलण्याची. लायकी नाही. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आतापर्यंत तुझ्या लहानपणापासून. अरे तू मला एक काम सांगितलं, मी त्या माणसाला फोन केला किंवा उद्धवचं काम आहे करा. हे काम एवढं सांगायला या माणसाने 3 लाख रुपये घेतले होते. पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारांचे पार्टनर. तो उद्धवकडे गेले, माझी ओळख नव्हती, की राणेसाहेबांची ओळख होती, तुम्ही जरा सांगा. मिलिंद नार्वेकरनी पैसे आमच्या रवी शेंडगेकडून घेतले 3 लाख रुपये. फोन करायचे. काय रवी पण कुठेतरी असेल इथे, आहे का रे? असेल तर बोलाव जाता जाता हात. काय एवढं बरं. कोरोनामध्ये औषधाचा टेंडर आला, ज्याची आता चौकशी चालू आहे. 15% पैसे घेतले. 15 आदित्य ठाकरेंनी
भ्रष्टाचार या विषयावर उद्धव ठाकरेंनी बोलू नये. नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो, शिवसेना नसलेले आणि आता मंत्री असलेले अनेक जण आहेत. एकच काम करत होते, मातोश्रीवर पैसे पोचवायचं. पैसे हाताने दिले आहेत, तुझी रसीद कधीच दिली नाही उद्धव ठाकरेंनी. हा बोलतोय भ्रष्टाचार आणि मोदींवर बोलतोस तू. अरे जनाची नाही मनाची तरी तू कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कधीच होऊ शकणार नाही. तुला वैचारिकता नाही, कुठल्या विषयाचा प्रशासनाचं नॉलेज नाही, कायदा कसा हाताळतात तुला 1% पण त्याचं नॉलेज नाही. ना बजेटचं कसं काय म्हणून मुख्यमंत्री. तेव्हा शरद पवारांनी केलं. महाराष्ट्राला ही शिवसेना उद्धव ठाकरेची हिताची नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नाही, येणाऱ्या पिढीसाठी न्याय मिळेल, नोकरी मिळेल, आर्थिक सबळता, प्रगती होईल, एक लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडेल ही अपेक्षा नाही. आणि आहे ना संजय राऊत आगलावे, हा पेट्रोल घेऊनच फिरतो, कोण नसताना लावतो, कोण असताना नाही लावत. काय तो राहणार नाही, त्याला माहिती आहे. हे सरकार का प्रोटेक्शन देतं माहित नाही. मी त्याच्या प्रोटेक्शन बद्दल पण आक्षेप घेणार. त्या बाईसाहेब एक कोण आहेत, चपला मारतायत नारायण राणेची आला, घरात घुसून माझं नाव तरी परत घे ना जरा, मी कोण आहे, काय आहे, कधी घुसते काय सांग तरी, नकळत जा. तरी पोलिसने नोटीस नाही दिली, घरात घुसून मारेन बोलली आहे. मारेन हे ऑफेन्स होतं. मी एकदा बोललो होतो 15 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला किती वर्ष आली स्वातंत्र्याला सांगता आलं नाही, असं मागून बोलतो. किती वर्ष झाली. मी तेव्हा म्हणालो होतो, अरे मी असतो ना तिथे उद्धवच्या कानफडात मारली असती. आता पण तेच वाक्य बोलतो, मला अटक झाली, मारली असती भूतकाळात, आई म्हणते आता मारणार आहे. का लायसन दिलंय बाई, मला समोर येऊन माझ्याकडे जरा बघ तरी, हिम्मत. घर तर राहिलं लांब. मी हात कोणाचे विसरत नाही, माझी वाईट सवय आहे, कधीच विसरत नाही. बाई नको बोलू, महिला आहेत, यांच्या नादाला लागू नका. 57-58 वर्षाच्या इतिहासात यांनी कोणाचं घर बसवलं नाही. आमच्या किती महिला आज, एक नाव सांगतो, दळवी, कुठे काय भांडुपला राहायच्या, सिंधुदुर्गाच्या होत्या, काही महिन्यापूर्वी माझ्याजवळ आल्या त्या ऑफिसमध्ये सिंधुदुर्गात. मी उभ्या राहिला, मी म्हटलं काय हो तुम्ही दळवीबाई, त्यांचा अवतार पावे ना मला. मला हो दादा. मी कुठे असता. दादा मी कुडाळात असते. का आलाय. पती माझ्या ऑपरेशनला घेतले, सिरियस आहे दादा. मला काय पाहिजे. मग लगेच माझ्या PA सांगितलं, यांना जी मदत लागेल ती करायची. कधी मदत केली. जुने सैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, ज्यांच्या घरात तो रमेश मोरे असो, विठ्ठल चव्हाण असो, ज्यांच्या हत्या झाल्या, घरी गेलास, चौकशी केली का. कसला बाता करतो. यांनी महाराष्ट्र शब्दच उच्चार नाही, महाराष्ट्राची संस्कृती नाही. जे उद्धव ठाकरे वागतो बोलतो ना, ही संस्कृती नाही, शिव्या देणं संस्कृती नाही. बाळासाहेबांनी आयुष्यात कोणाचा अपमान केला नाही, तोंडाने शिवी नाही घात. भाषणात बोलताना आवेशपूर्ण जरूर बोलायचे. आणि असे अवलाद, तो ठीक आहे रे, तुला झेड+ बिप्लस संरक्षण आहे म्हणून काय झालं असतं रे तुझं. मला क्यू कराशी वाटते तुझ्या भाषेची, बोलण्याची. तीच आहे. मित्र थोडं लांबतंय. महाराष्ट्रात सध्या संतप्त वातावरण आहे. त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. हेतू पुरस्कार फायदा स्वतःचा करून घेण्यासाठी निवडणुकीवर लक्ष देऊन
हे रचलेलं षडयंत्र आहे. यांना दंगल आणि राष्ट्रपुरुषांचं असं काहीतरी घडायला हवं होतं, याची वाट पाहत होती. अशी एक चिठी होती इथे, एक उदाहरण सांगतो. उदाहरणं घेतात ते भूतकाळ वाचत नाही. वाढवण बंदर प्रकल्प एकूण गुंतवणूक 76,000 कोटीची आहे, रोजगार 12 लाख. अजून एक आहे, अजून एक संख्येच आहे. संख्या नाही, ठीक आहे. मोदींनी जर महाराजांची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने त्यांना शिल्लक ठेवलं असतं का? हे तू बोलतोयस, तू बोल ना. काय काम करतायत मोदी? देशाचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक या भारताचं मोदींनी नेलं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत भारत 11 क्रमांकावर 14 मध्ये होता. मोदी साहेबांनी आज 10 वर्षानंतर 5व्या क्रमांकावर आणला आणि 3 वर्षानंतर अमेरिका, चायना आणि भारत 3ऱ्या नंबरवर येणार. तू असं काहीतरी काम केलं का रे सांगावं? आज जवळपास 80-90 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत आहे. महिलांसाठी अनेक योजना आहेत. विकास गती बघा, एअरपोर्ट किती दुप्पट झालेत. 14ला होते त्यापेक्षा दुप्पट. डॉक्टरच्या जागा बघा, पहिल्यापेक्षा किती पटीने वाढल्या. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पायाभूत सुविधा सगळ्याच ठिकाणी एवढ्या प्रमाणात प्रगती झाली, म्हणून भारत आता 5व्या क्रमांकावर आणि 3ऱ्या क्रमांकावर येणार. तू काय केलंस रे? 10 वर्ष मागे महाराष्ट्र नेला प्रगतीसाठी. तुला इन्फ्रास्ट्रक्चर, पर कॅपिटल इन्कम, जीडीपी काय माहिती आहे का? हल्ला काय जीडीपी? तुला बोलायला का अधिकार नाही? कधी माझ्यावर 1 by 1 अरेंज करावं पत्रकार, ऐकलं का? अरेंज करा. मगरुरी मागितलेली माफी आम्हाला मान्य नाही. मगरुरीने त्यांचा चेहरा आहे तसा, त्यांचा करारी माणूस दिसतो. तुझ्याकडे बाहेर तो मरगळ आलेला मूर्ख माणूस दिसतोस. हा फरक आहे. शेबडा माणूस दिसतो खरंच. तिथपर्यंत आले की थोडे पांढरे वाटत शेमूट पडतोय का काय? इथे फोटो बघा सगळे. आणि मोदींनी म्हणे मगरुरी अरे बोलले, असे बोलले असे मी माफी मागतो महाराज का? त्या चुकीचं काय? पण ह्याला काय वाटत नाही. पंतप्रधानावर बोलतो हा माणूस. जनाची नाही मनाची तरी वाटली. घटनाबाह्य सरकारला इथून सांगितलं पाहिजे, गेट आउट ऑफ इंडिया. सरकारला म्हणजे शिंदे तुमच्यातून गेला आणि इकडे मुख्यमंत्री झाला, तळफळाट. घटनाबाह्य सरकार, निंदे सरकार. आणि तुमच्याकडे होता तो बॅगा पोचवत होता तेव्हा, हा ठाण्यावरून बॅगा येत होत्या तेव्हा मागचा गेट मातोश्रीला आपोआप उघडायचा. तो चालत, तो तेव्हा तसा नव्हता. गेट आउट हर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तो गेट आउट होणारच नाही. त्याने मनात आणलं तर तडीपारची नोटीस तुम्हाला काढू शकतो. वातावरण बिघडतोय म्हणून महाराष्ट्राचं. हा मी असतो तर केलं असतं. एक आहे शेवटचं. मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून, पुतळा बसवला भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी? तुला भ्रष्टाचार. अरे तुझी गाडी, कपडा, लत्ता सगळं भ्रष्टाचार. पैशाने कुठला चेक देऊन घेतोस रे? मला माहिती आहे ना. जरा का आपल्याकडची वस्तू, साहेब मोबाईल कधी घेतला? छान आहे हो, आणून देऊ का?
ठीक आहे ठीक आहे. अरे असा माणूस तू, आम्हाला माहिती आहे ना. एक अशी आमची फॉरेन टूर न येताना हातातलं घड्याळ आणला नाही आम्ही. त्याला लेदरचा बेल्ट लागतो. विचारा त्याला. परदेशी घड्याळ आम्ही दाखवली हो. पैशाने मातोश्री खरेदी करत नाही. तांदूळ पाणी हे करतं का माहित नाही, पण मला नाही वाटत ते पण बीकेसी कडून येत असेल. भारतीय कामगार सेना बीकेसी. घरातल्या नोकरांचा पगार तिथूनच जायचा, अजूनही जातो. शिवद्रोही सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी व्हा. का एकच काम आहे का? सैनिकांनी दिवस रात्र बोंबलत फिरा. तू मुख्यमंत्री होतास, मराठी तरुणांच्या नोकरीसाठी, कामधंद्यासाठी, पोटापाण्यासाठी काय केलं का रे सैनिकांच्या? किती सैनिकांना कर्ज दिलीस? किती सैनिकांना उद्योग काढून दिलेस? किती जणांची घरं बसवली? माडामध्ये किती जण घरं दिली? एक तरी? नाहीतर मी किती दिले 8 महिन्यात जरा बघून ये. प्रेसच्यात लोकांना किती दिले? काय उदय किती दिले? मी आकडा सांगतो ना. मी त्यांचे पैसे भरणाऱ्यांची नावं नाही सांगत, आकडा सांगतो. नाही उदय म्हणून त्यावेळेपासून आहे म्हणून असं विश्वासार्थ असलेला व्यक्ती म्हणून नाव घेतो. काय म्हणून आंदोलनात समज मी सांग. महाराष्ट्रातल्या जे शिवसेनेत आहे उद्धवच्या, राम राम करा, भवितव्य नाही. जरा नावारूपाला आले काय तुम्हाला त्रास चालू होतो. नावारूपाला आले अगोदर काम करणार, हे करा ते करा, अमुक करा तमुक करा. चांगली मासळी मिळाली काय एक फोन येणार मातोश्रीतून, थोडी सुरमई सोडा ना तर पापलेट सोडा. हा मला माहिती आहे कुठून येतं फोन. ते भगव्याच्या रक्षणासाठी आता मशाल पेटवा. वा, मशाल कशासाठी बाबा? मशालीचे 2 उपयोग आहे. एक उजेडासाठी आहे आणि भस्मसात करण्यासाठी पण आहे. एक दोघांपैकी काय ते स्पष्टीकरण कर. तसं लोकांना प्रवेश पत्रिका घेऊन जायला बरं. बघा एक घाणेरडं वाक्य बरं. हात लावीन तिथे सत्याने अशीच मोदींची गॅरंटी. अरे मोदींनी या 10 वर्षात भारताला कुठे नेऊन ठेवलं रे? हात लावील तिथे सोनं करेन, उत्कर्षा करेन, प्रगती करेन. हेच मोदींची आतापर्यंतची ख्याती आहे. ही ख्याती आहे. उद्धवाला तुला माणसं कळत नाही, तुला मदत केल्याची तू जाणीव ठेवत नाही. भविष्यात तुझा रस्ता बंद आहे, बंद आहे. लवकरच ज्या केसेस आहेत ना ओपन होती. दिशा सालिया नसो, मग किती जणांचे पाय धरतो काय तुम्हाला माहिती आहे ना. मी एकदा गाडीने चाललो, अचानक फोन आला. मी नारिको बोलतो दादा. म्हणलं काय रे? साहेबांना बोलायचं आहे. बोलले दे जरा थांबा, सिरियस गोष्ट. मी घेतला फोन. जय मास्टर साहेब. अजून जय महाराष्ट्र बोलता? मला मरापर्यंत बोलणार. त्याला बोलायचं आहे. मी जय महाराष्ट्र बोलू. मला तर अजूनही बोलता. मी मरापर्यंत बोलणार. तुमच्याकडून घेतलं नाही उसना म्हणून मी नाही बोला. तुमचं काय काम आहे? नाही तुम्ही सारखं ते प्रश्न लावून धरलाय सालियनचा वगैरे. साहेब तुम्हालाही मुलं, जरा सांभाळा, अमुक करा. मी म्हटलं त्याला उठा बसण्याच्या जागा ठरव म्हण. तुमचा मुलगा आहे तो खारला जिथे बसतो, जे काय चाललं माझ्या घराच्या जवळ आहे. ठीक आहे मी नाव घेणार नाही, पण याचा अर्थ टाळताही येणार नाही. त्या ह्याच्यामध्ये फोटोमध्ये मंत्र्याची गाडी आहे, दुसरा कोण नाही आहे. तुम्ही सांभाळा. हो पण मला मदत करा. ठीक आहे. एकदा नाही 2दा फोन आहे. मग ते कसे फोन करता? लगेच मुख्यमंत्री झाल्यावर घर तोडायला टीम तयार. राणेंचं घर कधी तोडता? का बेकायदेशीर आहे काय?
तो कमिश्नर मला बोला, साहब वो मेरे पीछे लगे औरत मर्द दोनों, घर तोड़ो. मैं तुम क्या तोडेंगे, बेकायदेशीर. मी त्याला डोसच दिलं, तू काय तोडणार माझं घर, बेकायदेशीर नाहीये, मला तोडून दाखव. अशी मराठीच माणसाच्या घरावर येणारा माणूस शिवसेनेचं लीड कसं करू शकतो? लीडर नाही होऊ शकत. त्या मोदींनी या देशाला सोनं करण्याचं व्रत घेतलं आणि ते पुढे चाललेले आहेत. त्या तू त्यांचं नाव घेऊ नकोस, तुझ्या तोंडी त्यांचं नाव शोभणार नाही. महाराष्ट्रात 8 महिन्यात 26,000 महिला बेपत्ता. गृहमंत्री काय करतात? त्याच्या राजवटीत 34,000 आहेत. फिगर कुठेतरी काय रे अमोल? हा बघ, मिळाला बघ योग्य वेळी. यांच्या वेळेला बघा, महिलांच्या अत्याचार घटनांमध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर. महिला अत्याचार घटना 39,526 उद्धवच्या काळात. आणि 26,000 साठी बोंबलतोय, हे वर्षभराचं आणि हे त्याच्या काळात. युती सरकार 8 महिन्यात 26,000, तर यांचं 39,526 3ऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांक. अरे आमच्याकडे सगळे आकडे, झोपेत बोलला तरी काढून देऊ तुला आम्ही. त्या तू आता तोंड बंद कर आणि गेट आउट म्हणण्यापेक्षा तू आता लंडनला प्रॉपर्टी करतोय ना, जा, दिल्या जागी सुखी राहा, तिकडे जा. प्रॉपर्टी इंडियात नाही गुंतव, लंडन. सैनिकांना नाही सांगत एखादं घर घे, एखादं अमुक कर. नाही तर राणेंनी तरी किती घरं जणांची बसवली जरा बघू नये. तू करतोयस, सैनिकांना नाही वाटत चांगलं घर असावं? का नाही प्रयत्न केले? काही नाही, फसवणूक फक्त. कोकण जिंकायचा म्हणून घाईघाईने कोकणातल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केला होता. कोकणाच्या जागा जिंक एवढं सोपं नाही. उद्धव ठाकरेचं पण एवढं घेत नाही. तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा मी देईन उत्तरात. आता तुम्ही मला एवढंच म्हणायचं आहे, आत्ताचे आंदोलन ठिकठिकाणी चालली आहेत. एक तर ही आंदोलनं सर्व आमचे विरोधक शिवसेना, उद्धव, शरद पवार, काँग्रेस हे उकरून काढतायत. विषय उकरून काढतायत. त्यांना विषय मिळत नव्हता, पण महाराजांचा पुतळा कोसळला, सगळे झोपेतून जागे, चला चला विषय मिळाला, दौंडी फुटायला लागले. आणि आज महाराष्ट्राला वेटीला धरायचं काम हे तिन्ही पक्ष करतायत. जनतेने यांना दूर ठेवायला पाहिजे. यावेळचा असा पराभव यांचा करायला पाहिजे, परत निवडणुकीला सामोरं जायला शिल्लक राहता कामा नयेत. संख्येने, नाही तर दुसरंच काहीतरी समजा का माझ्या तोंडी लगेच शब्द जोडले जातात. आणि म्हणून मी सांगेन, महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं काम हे 3 पक्ष करतायत. सरकारलाही माझं म्हणणं आहे, कडक कारवाई करा. पुतळ्याच्या बाबतीत जर चुकी झाली असेल, कारवाई व्हायलाच पाहिजे. एक अनुभवी दर्जेदार पुतळा तयार करेल, ठराविक कालावधी अशाला काम द्या. जाई टेंडर काढा, सगळ्या पक्षाच्या एकेका माणसाला कमिटीत घ्या आणि पुतळ्याचं टेंडर काढा. सौशाला जागा ठेवू नका. पण आज उद्धव ठाकरे गेम खेळतायत, द्वेष करतायत, भांडणं लावतायत. हे पाहता महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचं काम उद्धव ठाकरेची शिवसेना करते ना, आणि त्यांचे कार्यकर्ते. बाबांनो, करू नका. चपला माराल, पण पुढचं काय भवितव्याला हा उद्धव ठाकरे येणार नाही ना, तो चिमणा येणार. ते चिवचिव करते ना, काही नाही, दम नाही. इथे दिसलं तिथे नाही.
त्यामुळे आपल्याला विनंती आहे, या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी आपण सर्वांनी म्हणून एक सलोखा निर्माण करू. जाती धर्माचं तेढ संपलं पाहिजे आणि एकजुटीने महाराष्ट्र एक प्रसिद्ध भारत देशातील एक राज्य होऊ द्या. भारतामध्ये सगळ्यात जास्त दरड उत्पन्न महाराष्ट्राचं होऊ द्या. सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर जाऊ द्या. अशासाठी भांडा आवडेल, त्याला विचार लागतात, त्याला थोडं नॉलेज लागतं, ते वापरावं लागतं. आणि त्यासाठी सर्वांनी सलोखा निर्माण करण्यासाठी निवडणुका येतील जातील, काम करणं आवश्यक आहे. एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगावं असं वाटतं. आणि त्या बाई कोण चपला मारतायत त्यांना सांगेन लवकरच घरी या. पण लक्षात ठेवा, जे काय कराल आणि केलं मी विसरत नाही, आठवण ठेवणारापैकी एक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारा. मग काय करू मी? त्यालाच विचारा ना. एक तर देवेंद्रला विचारा, नाही तर संजयला विचारा. आता मी एवढा इतिहासकार नाही, कळलं की नाही. आणि कोण कुठल्या जातीचं असणं दोष नाही ना, जातीचा असणं दोष नाही. काल नितेश राणेंनी नगरच्या मेळाव्यामध्ये म्हटलं, मी कोण आहे माहिती नाही, मी 63 एन्काउंटरचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, माझ्या वाटेला जाल तर किड्या मुंग्यांसाठी. हे विधानाविषयी तुमची प्रतिक्रिया काय? नितेश राणे नो कॉमेंट्स. असे आदेश दिले होते का? ऐकून घ्या, ऐकून घ्या. मुख्यमंत्री असताना मी इथे इन्काउंटर केले ऑफिशियली. जे लोक क्रिमिनल होते, देशद्रोही होते, पोलिसाच्या लिस्टमध्ये होते, कळलं की नाही. आणि पोलिसांनी त्यांचं बॅकग्राऊंड सगळं हे केलं होतं आणि देशाला त्यांच्यापासून धोका होता आणि एन्काउंटर झाले. देशाला धोका होता, देशद्रोही होते. मग काय झालं? आम्ही समर्थ आहोत ना. सरकार आमच्यावरच गुन्हा करणार मग नाही काय. तिथे बोललो, ऑफिसने केला गुन्हा, आजही होईल. ही प्रेस घेतली, आजही होईल. आपलं सरकार आहे ना, ते आपलेपणा दाखवण्यासाठी गुन्हे करतं. महाविकास आघाडीने या सर्वे केलेला आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होते असं दिसून येत आहे. काय वाटतं अशा दुर्घटनेनंतर केलं सर्वे? दुर्घटनाचा फायदा हे म्हणतात तसं होत नाही. त्यांनी सर्वे करू दे, त्यांना आपण त्यांचं स्वतःच खुश होऊ दे. अरे आता ही घटना घडली, आमच्या एवढ्या जागा वाढतील, एवढ्या, हे त्यांना आनंद आहे. पण तो ना आनंद खरा करू देणार